एक पंच मारला की सगळे दात पडून हातात येतील. नाही, गमतीचा भाग सोडून द्या. पण तो पडलेला दात उचला आणि लवकरात लवकर जवळच्या डेंटिस्टकडे घेऊन जा. कारण तो दात जसाच्या तसा पुन्हा बसवता येऊ शकतो. हाय, मी डॉक्टर श्रद्धा आणि एक क्विक टिप तुमच्यासाठी. हार्ट अटॅक आल्यानंतरनं माणसाला वाचवण्याचा जसा गोल्डन पिरियड असतो ना, तसा दाताला वाचवण्याचाही असतो बरं का. म्हणजे दात जर सॉकेटमधून निखळून पडला आणि 30 मिनिटाच्या आत जर तुम्ही तो जवळच्या डेंटिस्टकडे घेऊन गेलात तर तो वाचण्याची शक्यता वाढते. तर तोंडाला मार लागल्याने किंवा मुलांना खेळता खेळता पडल्याने जर दात निखळून पडला असेल तर तो दात योग्य प्रकारे जर डेंटिस्टकडे घेऊन गेलात तर तो वाचण्याची शक्यता असते. एकतर पेशंट कॉन्शियस असेल आणि सुस्थितीत असेल तर तो दात त्याच्या जिभेखाली ठेवून घेऊन जाणे, म्हणजे सलाव्यामध्ये घेऊन जाणे, लाळेमध्ये ठेवणे, एकतर तो गालाच्या आतल्या साईडने ठेवून घेऊन जाणे, आणि हे सगळं शक्य नसेल तर दुधाच्या वाटीमध्ये तो दात घेऊन जाणे. हां, हे सगळं होऊ शकतं जर तो दात अखंड म्हणजे एका भागामध्ये सुस्थितीत असेल तरच. हे सगळं करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या दाताच्या मुळाला हात न लावणे, त्याला फक्त क्राऊन पोर्शननेच पकडणे, त्या दाताला कुठल्याही खराब पाण्याने वॉश न करणे आणि त्याला कुठल्याही कागदामध्ये किंवा कापडामध्ये गुंडाळून न ठेवणे. लक्षात ठेवा, आपल्या नॅचरल दाताला वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं बॉडीतला दुसरा एखादा अवयव. ही माहिती आपल्या फ्रेंड्स, फॅमिली आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. पता नाही कब जरूरत पड जाए.